आज आपण या ठिकाणी ईद ए मिलाद हा जो मुस्लिम बांधवांचा जो सण आहे हा 26 तारखेला साजरा होत आहे आणि त्या अनुषंगानं हा 26 तारखेला जो ईद ए मिलादचा सण आहे त्या अनुषंगानं आपण परिमंडल 2 अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व प्रभारी अधिकारी, सर्व आपले मुस्लिम बांधव, पत्रकार बंधू, लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं सर्वप्रथम मी या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये स्वागत करतो. आतापर्यंत काही लोकांनी खूप चांगल्या सूचना या दिलेल्या आहेत. मी 14-15 वर्ष झालं मी मीटिंग करतोय, परंतु एवढ्या चांगल्या सूचना मी पहिल्यांदा या मीटिंगमध्ये ऐकलेल्या आहेत. नाहीतर बऱ्याचदा पुढं बसलेले लोक लगेच प्रशासनाच्या विरोधामध्ये बोलणं किंवा उणिवा दाखवणं असं करतात. परंतु तुम्ही याच्यामध्ये ज्या मिरवणुका शांततेमध्ये होतील, जुलूस शांततेमध्ये कसे होतील त्या अनुषंगानं काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. खरोखर तुमचं परत एकदा मी कौतुक करतो. याच्यामध्ये पूर्ण झोनमध्ये आपल्या 6 पोलीस स्टेशन असून त्याच्यामध्ये एकूण 26 मिरवणुका आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त मिरवणुका ज्या आहेत ह्या तुळींज पोलीस स्टेशनच्या 12 मिरवणुका आहेत. वसई, माणिकपूर या ठिकाणी एक मिरवणूक आहे. नायगावमध्ये 2 मिरवणुका आहेत. आचोळमध्ये 3-4 आहेत आणि वालीवमध्ये 8 मिरवणुका. अशा जवळपास आपल्या 26 मिरवणुका ह्या 6 पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत निघणार आहे. पोलीस प्रशासनानं जी तयारी केलेली आहे याचा सुद्धा आपल्याला माहिती असेल म्हणून मी थोडक्यामध्ये सांगतो. मागच्या 2-4 दिवसापूर्वी आम्ही पूर्ण मिरवणुकीचे जे मार्ग आहेत हे पूर्ण मिरवणुकीचे मार्ग आम्ही स्वतः आमचे सर्व सिनियर PI, ट्रॅफिक PI, ACP यांनी स्वतः फिरून बघितलेले आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला अडचणी आहेत या नोट डाऊन केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मी स्वतः संबंधित विभागांना तसा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे की याच्यामध्ये 26 तारखेला जे जुलूस निघणार आहे त्याच्यामध्ये कोणताही अडथळा होऊ नये आणि चांगल्या पद्धतीनं ते जुलूस समाप्त व्हावे. तर याबाबत ऑलरेडी आपण पत्रव्यवहार केलेला आहे. उद्या परत आमची महानगरपालिका आयुक्त सरांच्या बरोबर बैठक आहे. आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत आता आणि आम्ही जे पत्रव्यवहार केलेला आहे त्या अनुषंगानं परत एकदा मी आयुक्त साहेबांच्या कानावर या गोष्टी टाकणार आहोत. निश्चितच महानगरपालिका प्रशासनाकडून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची आपल्याला मिरवणूक मार्गावरील तरी किंवा तात्काळ डागडुजी करणं असेल किंवा झाडांच्या फांद्या कट करणं असेल किंवा ज्या काही इलेक्ट्रिक वायर्स किंवा इतर वायर्सच्या खाली आलेल्या आहेत या वर करून घेणं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी निश्चितच महानगरपालिका करेल. त्याबाबत आम्ही सुद्धा परत पाठपुरावा करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण रूटची पाहणी केलेली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण पोलीस दलामार्फत वेगवेगळ्या स्ट्रायकिंग तयार करणार आहोत. आपल्याला SRPF ची प्लाटून मिळणार आहे, RCP प्लाटून मिळणार आहे. आपण साध्या वेशामध्ये सर्वत्र बंदोबस्त ठेवतोय. वेगवेगळ्या बीटमध्ये आपण पेट्रोलिंग ठेवतोय आणि विशेषतः जेवढ्या तुमच्या मिरवणुका आहेत, जुलूस आहेत त्या प्रत्येक जुलूस बरोबर जेवढे आमच्याकडे ऍप्लिकेशन आले त्याच्याबरोबर आम्ही स्पेशल आमचा बंदोबस्त त्यामध्ये सहभागी होणारे जे भाविक आहेत, जुलूसमध्ये सहभागी होणारे लोक आहेत त्यांच्या साईज प्रमाणे आम्ही त्या पद्धतीनं प्रत्येक जुलूस बरोबर सेपरेट बंदोबस्त सुद्धा देणार आहोत. मी हे आपल्याला का सांगतोय,
सेपरेट बंदोबस्त त्यांच्याबरोबर द्यायचं. कारण ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या ठिकाणी जर कुठं अनुचित प्रकार झालेला असेल किंवा तात्काळ पोलिसांचा मदत तुम्हाला लागणार असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्याबरोबर कोणते पोलीस अधिकारी, कोणते पोलीस अंमलदार दिलेले आहे. नाहीतर तुम्ही कुणाला फोन करणार? सिनियर पीआयला सगळ्यांनीच फोन करत बसला तर तो फोन उचलू शकत नाही. त्याच्यासाठी आम्ही ही व्यवस्था कोऑर्डिनेशनसाठी केलेली आहे. तर विनंती आहे की ज्यावेळेस जुलूस निघणार आहे त्याच्या पूर्वी त्या दिवशी तुमच्याबरोबर कुठले पोलीस अधिकारी, कुठले पोलीस अंमलदार दिलेले आहेत याची माहिती आयोजकांना असणं गरजेचं आहे. तसेच जे मिरवणूक मार्ग आहेत ह्या मिरवणूक मार्गावर आपण तांत्रिक दृष्ट्या सुद्धा याच्यावर आपण निगराणी ठेवतोय. जवळपास आम्ही काउंट केलेले 226 कॅमेरे आहेत. तर ते 226 कॅमेरे सुद्धा सुस्थितीत CCTV कॅमेरे आहेत नाहीत याची सुद्धा खात्री केलेली आहे. आणि परत माननीय CP सरांच्या सूचनेप्रमाणे आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला 4 ते 5 कॅमेरे नव्याने घेण्यास सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून पूर्ण ज्या मोठ्या मिरवणुका आहेत त्याचं सुद्धा कव्हरेज त्यामध्ये आपल्याला घेता येईल. तर अशा पद्धतीनं आपण त्यामध्ये बंदोबस्ताचं प्लॅनिंग केलेलं आहे. विशेषतः आपला जो मिरवणूक मार्ग आहे हा शहरामधून आहे आणि त्या ठिकाणी भाविक आणि वाहनं ही एकाच रोडवरून जाणार आहे. म्हणून आपण ट्रॅफिकचा सुद्धा सेपरेट बंदोबस्त या ठिकाणी नेमत आहोत. त्याच्यामध्ये वॉर्डन्स आहेत, ट्रॅफिक पोलीस अंमलदार आहेत आणि आपले काही जे व्हॉलंटियर्स आहेत यांची सुद्धा आम्हाला निश्चितच मदत लागणार आहे. लक्षात ठेवा, व्हॉलंटियर शिवाय आपल्याला पूर्णपणे मिरवणूक शांततेमध्ये काढणं आणि ट्रॅफिकचं नियोजन करणं हे मुश्किल आहे. त्याच्यामुळे मी विनंती करतो की आपण व्हॉलंटियरसाठी जर काही सेपरेट एक वेशभूषा तुम्हाला करता आली तर पाहावं, जेणेकरून आम्हालाही कळेल की हे व्हॉलंटियर्स आहेत आणि आमच्या पोलिसांनाही त्याची मदत होईल. ट्रॅफिकचा एक विषय आता निघालेला होता. तर ट्रॅफिक डायव्हर्जन करणं आणि काही मार्ग एकेरी करणं, हेवी व्हेकल्स आहेत हे त्या दिवशी त्या सदरच्या मिरवणूक मार्गावर न येणं याच्यासाठी आम्ही नोटिफिकेशन काढत आहोत. ऑलरेडी आमचे ट्रॅफिक PI हे संबंधित ज्या हेवी व्हेकल्स असोसिएशन्स आहेत त्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना सुद्धा आपण सूचना देतोय की त्या दिवशी 2 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत हेवी व्हेकल्स त्या रोडवर आणू नये. आपण त्या पद्धतीने मेसेजही देतोय आणि आपण नोटिफिकेशन सुद्धा काढत आहोत. हे मी आपल्याला सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला सुद्धा माहिती असावं की आपण काय काळजी घेतलेली आहे. महत्वाचा मुद्दा एक मांडला गेला की जे रूट आहे त्या रूटच्या दोन्ही दुतर्फा बरेचसेच लोक सरबत घेऊन त्या ठिकाणी थांबलेले असतात. मुद्दा खूप रास्त होता त्यांचा की त्याच्यामध्ये या पवित्र जुलूसमध्ये कोणी चुकीचं करू नये आणि कोणत्याही धर्मामध्ये अशी शिकवणही नाहीये. मात्र याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी पाहिलं तर वाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौर्यनगर, सातिवली, त्याच्यानंतर रईस नाका, धुमानगर असा हा जवळपास 10.5 किलोमीटरचा रूट आहे. 10.5 किलोमीटर एवढी तुमची जी मिरवणूक आहे ही जाणार आहे. त्याच्यामध्ये अगदी जेंट्स आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत आणि ह्या 10.5 किलोमीटर मध्ये ऐनवेळेस कोण त्या ठिकाणी कोणतं द्रव्य देतोय आणि काय करतोय हे म्हणजे प्रॅक्टिकली एवढं पॉसिबल होत नाही आम्हाला. परंतु तरी सुद्धा आपण त्या पद्धतीनं साध्या वेशामधले जे पोलीस अधिकारी अंमलदार आहेत यांना व्यवस्थित त्यांची खातरजमा करणं याबाबत आम्ही सूचना देणार आहोत. आपल्या निदर्शनात जर असा प्रकार आला तात्काळ आम्हाला कळवा, आपण त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करू. त्याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीशी घालणार नाही. तर हे मी तुम्हाला आश्वस्त करतो.
दुसरं मला वाटतंय मॅक्झिमम 90-95% शरबत वाटपच त्या ठिकाणी असतो. आपण जे बाकीचे जे फेरीवाले आहेत त्या ठिकाणी गॅस छोटे छोटे लावून ते इतर पदार्थ विकत असतील तर हे आपण विकू देत नाहीये. कारण काय होतं की त्यांनी जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर एखादा स्फोट होतो, काय होतो आणि वेगळाच प्रकार त्या ठिकाणी होतो. त्याच्यामुळं आपण महानगरपालिका अतिक्रमण काढणारं जे पथक आहे त्यांना सुद्धा आपण पाचारण करणार आहोत आणि पूर्ण मिरवणूक मार्गावर कुठेही त्या पद्धतीचे स्टॉल म्हणजे अन्नपदार्थ शिजवण्याचे किंवा तळण्याचे, भजी विकणारे, वडे विकणारे असे जे कुठलाही स्टॉल आहे तो आपण स्टॉल लावू देणार नाही. कारण एक जरी छोटा प्रकार झाला तर त्याच्यामध्ये जीवितहानी होते, चेंगराचेंगरी होते, त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत आणि एकदम गोंधळ होतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर पूर्णपणे लावू देणार नाही आणि जर कोणी असेल तर ते अतिक्रमण विभागामार्फत हे गाड्या आपण जप्त करून त्याच्या पोलीस कारवाई करणार आहोत. दुसरं, तुळींज पोलीस स्टेशनमध्ये ऑलरेडी मीटिंग झालेली आहे. त्याचा नेहमीचा जो रूट आहे हा 7 किलोमीटरचा आहे आणि आयोजकच विनंती करतायत की त्यांना तो 2 किलोमीटरचा करायचा आहे. तर अत्यंत चांगला निर्णय आहे. त्यांनी पोलीस स्टेशन मीटिंग संपल्यानंतर पोलीस स्टेशनला जावं आणि जो रूट आहे कुठून सुरुवात होणार आणि कोणत्या ठिकाणी मिरवणूक संपणार ह्या पद्धतीचा एक रूट सिनियर PI जाधव साहेबांच्याकडे द्यावा आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो रूट पाहून त्या पद्धतीनं निर्णय घ्यावा. आता मिरवणूक चालू असताना किंवा जुलूस चालू असताना आपण नेमकी काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये लहान बालक आणि महिला या जुलूसमध्ये सहभागी होत असतात आणि मला असं सांगण्यात आलेलं आहे की जवळपास जरी वालीवमधून सुरुवात होणारी सातेवलीच्या मौर्यनगरपासून सुरू होणारी जी जुलूस आहे, सुरुवातीला जरी 3-4 हजार लोक असले तरी ज्यावेळेस ती जुलूस पुढं जातो त्याला अप्रोचिंग रोडनं बरेचसेच जुलूस मिरवणुका या ऍड होत राहतात आणि मग तो मॉब जवळपास एक 20 ते 25 हजार पर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये मुलं सुद्धा येतात, बरोबर, लहान मुलं असतात. तर याच्यामध्ये एक विनंती अशी आहे की लहान मुलं कुठं हरवणार नाहीत याची खबरदारी आपापल्या पालकांनी घेणं गरजेचं आहे. आणि एकतर आपली मिरवणूक ही नॅशनल हायवेवरून काही काळासाठी जाणार आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हेवी व्हेकल्स येत असतात, स्पीडमध्ये व्हेकल्स येत असतात. तर ज्यावेळेस हायवेवर आपली मिरवणूक जाणार आहे त्यावेळेस आपले स्वयंसेवक विशिष्ट ड्रेस परिधान केलेले स्वयंसेवक त्या ठिकाणी ठेवावेत. तुम्ही जर त्या ठिकाणी 100-150 स्वयंसेवक दिले आणि त्या ठिकाणी जर आपण रोप दिला तर कुठलाही त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होणार नाही आणि आपला जुलूस हा शांततेमध्ये पार पडेल असं मला वाटतं. आम्ही आमची जबाबदारी पोलिसांची तर करणारच आहोत, आमचे ट्रॅफिकचे लोक त्या ठिकाणी असणारच आहेत, परंतु आपले जर एक 100-150 कार्यकर्ते आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तर निश्चितच त्याचा आम्हाला फायदा होईल. तर त्या पद्धतीनं आयोजक जे आहेत आपल्याकडं विशेषतः वालीव आणि पेल्लार मधून जी मिरवणूक आहे त्या एरियातून जाणार आहे. तर मी पीटर ट्रॅफिक यांना सूचना करेन की त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे आयोजक आहेत मिरवणूक काढणारे यांच्याकडून किमान 10 ते 15 स्वयंसेवक व्हॉलंटियर्सची यादी घ्या आणि त्यांना त्या एरियामध्ये एक 3-4 तासासाठी जर आपल्याला कर्तव्य करून घेता आलं तर चांगली गोष्ट होईल. जी वाहनं तुम्ही वापरणार आहात ती वाहनं चांगल्या स्थितीमध्ये आहेत का पहा. प्रॉब्लेम काय होतो, एखादं कमी त्याला रेंट किंवा भाडं आहे म्हणून आपण घेतो कुठलं तरी आणि ते मध्येच बंद पडतं
आणि एकदा का तसं वाहन मध्ये बंद पडलं तर पूर्ण जी मिरवणूक आहे, जुलूस आहे, त्याच्यामध्ये त्रास होतो. तर कृपया विनंती आहे माझी की चांगल्या कंडिशन्समध्ये वाहनं, त्याच्यामध्ये त्याचे लायसन्स आहेत का बघा, त्याचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का बघा, आणि अशीच वाहनं आपल्या मिरवणुकीमध्ये घ्यावी. काही ठिकाणी टू व्हीलर्स सुद्धा वापरणार आहेत असं मला कळालं, परंतु त्या ज्या काही टू व्हीलर्स आहेत हे उगीच हुल्लडबाजी करण्यासाठी वापरायचे नाही. त्याची उगीच ते सायलेन्सर काढा, रेस करतोय, त्याचा रील बनवतोय, हे असला प्रकार आपण कधी खपवून घेणार नाही. तर कृपया ही एक आपल्या जे तरुण आहेत त्यांना एक थोडीशी तुम्ही माहिती द्यावी. यानंतर कुणीतरी एखादा समाजकंटक असतो आणि कुठला तरी जुना फोटो एडिट करतो आणि तो सोशल मीडियावर टाकतो, बरोबर. आजकाल एवढे या मोबाईलमध्ये ॲप आलेत की काहीही त्याच्यामध्ये एडिट करतात आणि चुकीचा संदेश पसरवत असतात. तर कृपया उद्या शुक्रवारची नमाज आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर या सूचना दिल्या की या सोशल मीडियावर अफवा ज्या येतात त्याच्यावर विश्वास न ठेवता तुमच्या मोबाईलमध्ये जर रील आली तर तुम्ही आमच्या पोलिसांना दाखवा, आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू. परंतु उगीचच मॉब क्रिएट करणं आणि त्याला वेगळं स्वरूप देणं या गोष्टी आपल्याला चांगल्या नाहीत. तर कृपया सोशल मीडियावर कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट तुम्हाला दिसून आली, तात्काळ आमच्या पोलीस स्टेशनच्या नजरेस आणून द्या, आपण त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करू. त्यानंतर हे जुलूस काढण्यासाठी परमिशन्स आपण प्रत्येक वर्षी घेतो. परमिशन घेत असताना एक महत्त्वाची सूचना द्यायची आहे की जे लोक लाऊडस्पीकर किंवा लाऊडस्पीकरच म्हणतो मी, लाऊडस्पीकर वापरणार आहेत त्यांनी सेपरेट परमिशन घ्यायची आहे. लाऊडस्पीकर परमिशन घेत असताना कोणत्या व्यक्तीचा आपण लाऊडस्पीकर, ते सिस्टीम कोणाचे आहे त्याचं सुद्धा नाव त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मी सण किंवा उत्सव साजरा चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे मान्य, परंतु कायद्याची बंधनं पाळत, नियम न तोडता तो सण उत्सव साजरा केला पाहिजे. मागच्या वर्षी मी DCP HQ असताना गणेश उत्सव काळामध्ये बऱ्याचशाच डायल 112 वर कंप्लेंट्स आल्या. आम्ही त्या पद्धतीनं डेसिबल मीटर्सनं रेकॉर्डिंग घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि खटले न्यायालयामध्ये पाठवलेले आहे. विषय काय आहे तुम्हाला सांगतो. डायल 112 म्हणजे 112 वर कॉल करतात लोक आजकाल, साऊंड सिस्टीम जोरामध्ये चालू आहे आणि याचं रेकॉर्डिंग पूर्ण सिस्टीममध्ये होतं. आमच्या स्टेशन डायरी मेंटेन होतात आणि आम्हाला मग त्या ठिकाणी जाऊन कारवाई करावी लागते. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण साऊंड पोल्युशन रोखण्यासाठी याच्यामध्ये विशिष्ट प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पथकं तयार करतोय. त्यांच्याकडं डेसिबल मीटर असतील, पंच असतील, ते त्या ठिकाणी जाऊन त्याचं रीडिंग घेतील, रेकॉर्डिंग करतील, पोलीस स्टेशनला डायरेक्ट करतील आणि त्याच्यानुसार खटले दाखल होतील. तर कृपया आत्ता जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं की डीजेचा वापर करता आला नाही तर चांगली गोष्ट आहे, छोटे साऊंड्स वापरा जेणेकरून त्याच्यातून मोठा ध्वनी प्रदूषण होणार नाही. तर ही एक सूचना तुमच्या साऊंड ऑपरेटर्स जे आहेत त्यांना द्यायची आहे आणि जे साऊंड वापरणार आहेत त्यांनी सेपरेट परमिशन संबंधित पोलीस स्टेशन्सकडून घ्यायचे आहे. याच्यामध्ये सांगू इच्छितो की जर केस झाली तर जवळपास 5 लाखांच्या पर्यंत फाईन होतो त्याच्यामध्ये आणि साऊंड सिस्टीम फी जप्त होते आणि विनाकारण गुन्हा दाखल होतो. असं आपल्याला करायचं नाही. तर नियमामध्ये राहून आपल्याला सगळ्यांना पोलिसांना सहकार्य करून हा 26 तारखेचा ईद ए मिलादचा जो जुलूस आहे हे आपल्याला शांततेमध्ये पार पाडायचा आहे. सर्वसाधारणपणे ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या अगोदर बैठका झालेल्या आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि आपले मुस्लिम बांधव तसेच
वसई झोन 2 या एरियातील सर्व लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू, सर्व नागरिक असे एकत्रित मिळून हा सण, हा जुलूस अत्यंत आनंदानं आणि शांततेच्या मार्गाने आपल्याला पार पाडायचा आहे. कोणतेही तुम्हाला गोष्ट निदर्शनास येत असेल, ज्या ठिकाणी अनुचित प्रकार होतोय असं कळतंय, तात्काळ आपण एकतर 112 ला कॉल करा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्या निदर्शनास आणून द्या. आम्ही 100% त्या ठिकाणी हजर आहोत, आपल्याला सहकार्य करणार आहोत आणि त्या पद्धतीनं जी काही मदत आहे ती आपण मदत तुम्हाला करणार आहोत. मात्र मिरवणुका ह्या शांततेमध्ये झाल्या पाहिजेत आणि त्या वेळेमध्ये संपल्या पाहिजेत. लहान मुलं आहेत, महिला आहेत, या महिलांची काळजी हे संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीनं हा ईद ए मिलादचा जो उत्सव आहे, जुलूस आहे, हा आपल्याला आनंदामध्ये आणि शांततेमध्ये पार पाडायचा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट नोटीसवर आपण सर्वजण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी पोलीस दलाच्या वतीनं आपला सगळ्यांचा आभारी आहे.